नमस्कार. चला, आज आपण एका खूप सुंदर, खूप जुन्या संस्कृत प्रार्थनेबद्दल बोलूया. ही प्रार्थना म्हणजे फक्त काही शब्द नाहीयेत. तिची भाषा, तिच्यातली भावना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा जो खोल अर्थ आहे ना, तो खरंच खूप विलक्षण आहे. चला तर मग बघूया या शब्दांच्या मागे नक्की काय दडलंय. अच्छा, तर आता मी हा संपूर्ण श्लोक म्हणून दाखवतो. त्याचा अर्थ वगैरे आपण नंतर बघूच. पण आधी फक्त ऐका. या शब्दांमध्ये जे संगीत आहे, जी लय आहे, ती अनुभवण्याचा प्रयत्न करा. सानंदमानंद वने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसी नाथम अनाथनाथम श्री विश्वनाथम शरणम प्रपद्ये. कसं वाटलं ऐकून? एकदम कानाला गोड वाटतंय नाही का? पण या सुंदर शब्दांच्या मागे एक खूप मोठा, एक खूप गहन अर्थ लपलेला आहे. तर मग आता आपण मिळून या प्रार्थनेचा खरा अर्थ काय आहे हेच तर उलगडून पाहणार आहोत. आता बघा, कुठलीही मोठी गोष्ट समजून घ्यायची असेल तर आधी तिचे छोटे छोटे भाग समजून घ्यावे लागतात, बरोबर? म्हणूनच या पूर्ण श्लोकाचा अर्थ जाणून घेण्याआधी त्यातले काही महत्त्वाचे शब्द आहेत, त्यांचे अर्थ आपण आधी बघूया. तर पहिला शब्द आहे सानंद. याचा सरळ सरळ अर्थ होतो आनंदाने राहणारे. पण हे असं नाही आहे की आत्ता आनंद आहे आणि नंतर नाही. नाही. याचा अर्थ आहे एक अशी स्थिती जिथे कायमस्वरूपी, अगदी खोलवरचा आनंद आणि समाधान असतं. म्हणजे तो आनंद कधीही ढळत नाही. आता हा शब्द बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. आनंद कंद. यातला कंद म्हणजे काय? तर मूळ किंवा सोर्स. याचा अर्थ असा की जगात जे काही सुख आहे, जो काही आनंद आहे, त्या सगळ्याचं मूळ, त्या सगळ्याचा उगम एकाच ठिकाणी आहे. आणि ते मूळ म्हणजे या प्रार्थनेतली देवता. पुढचा शब्द आहे हतपापवृंदम. हत म्हणजे नाश करणे आणि पापवृंदम म्हणजे पापांचा अख्खा समूह. म्हणजे जे फक्त आपल्या चुका नाहीशा करत नाहीत, तर त्या चुकांमागे असलेली जी वाईट प्रवृत्ती असते ना, तिला मुळापासूनच नष्ट करतात. ही एक शुद्धीकरणाची खूप मोठी कल्पना आहे. हा शब्द या प्रार्थनेला एक खास जागेची ओळख देतो. वाराणसीनाथ सोपा आहे, म्हणजे पवित्र शहर वाराणसी, ज्याला आपण काशी म्हणतो, तिथले स्वामी, तिथले अधिपती. आणि इथे त्या देवतेचं एक खूप प्रेमळ, खूप करुणामय रूप समोर येतं. अनाथ नाथम. आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा क्षण येतोच जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं कोणीच नाहीये, आपण एकटे आहोत. तेव्हा हा शब्द एक विश्वास देतो की जे अनाथ आहेत, जे निराधार आहेत, त्यांचासुद्धा एक वाली आहे, एक रक्षक आहे. आणि आता शेवटचा महत्त्वाचा शब्दसमूह शरणम प्रपद्ये. शरण येणं म्हणजे काय? फक्त आसरा घेणं नाही, तर आपला अहंकार, आपला मीपणा सगळा बाजूला ठेवून पूर्ण विश्वासाने स्वतःला त्या मोठ्या शक्तीच्या हातात सोपवून देणं. ही एक संपूर्ण शरणागतीची भावना आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला यातले महत्त्वाचे शब्द कळले आहेत. आता मजा येईल. आता हे सगळे शब्द एकत्र जोडूया आणि बघूया की प्रत्येक ओळीतून आणि मग पूर्ण श्लोकातून नेमका काय अर्थ तयार होतोय. तर पहिली ओळ आहे सानंद मानंद वने वसंतम. म्हणजे जे आनंदवन समजल्या जाणाऱ्या काशी शहरात म्हणजेच वाराणसीमध्ये स्वतःच एका चिरंतन आनंदाच्या अवस्थेत राहतात. दुसरी ओळ तर त्या देवतेचे दोन मोठे गुण सांगते. ते फक्त आनंदकंद म्हणजे आनंदाचा सोर्स नाहीत, तर ते हत पाप वृंदम म्हणजे सगळी नकारात्मकता, सगळी पाप नाहीशी करणारे सुद्धा आहेत. म्हणजे बघा, एका बाजूला निर्मिती आहे तर दुसरीकडे विध्वंस, वाईट गोष्टींचा विध्वंस. तिसरी ओळ त्यांची ओळख आणखी पक्की करते. ते वाराणसीनाथ आहेत, म्हणजे एका शहराचे स्वामी. पण त्याचवेळी ते अनाथनाथम आहेत, म्हणजे या जगातल्या प्रत्येक असहाय्य जीवाचे रक्षक आहेत. म्हणजे एकाच वेळी ते स्थानिकी आहेत आणि वैश्विकही. आणि मग येथे शेवटची ओळ, जिथे त्या देवतेचं नाव स्पष्ट होतं आणि ही प्रार्थना पूर्ण होते. श्री विश्वनाथम शरणम प्रपद्ये. म्हणजे हे सगळे गुण ज्यांच्यात आहेत त्या श्री विश्वनाथांना मी शरण जातो. इथे भक्तीची भावना अगदी पूर्णत्वाला पोचते. तर मग ही इतकी शक्तिशाली प्रार्थना नक्की कोणासाठी आहे? आता आपल्याला श्लोकाचा अर्थ तर कळलाय. चला तर मग या देवतेबद्दल थोडा अजून जाणून घेऊया. ही प्रार्थना आहे भगवान शिव यांच्या एका खूप महत्त्वाच्या रूपासाठी. ते म्हणजे भगवान विश्वनाथ. विश्व म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांड आणि नाथ म्हणजे स्वामी. त्यामुळे विश्वनाथ म्हणजे संपूर्ण विश्वाचे स्वामी. आणि काशीमधले त्यांचं मंदिर तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं. तर या छोट्याशा प्रार्थनेतून आपल्याला भगवान विश्वनाथांबद्दल काय काय समजलं
ते आनंदाचं मूळ आहेत. ते काशीमध्ये राहतात, ते पाप नष्ट करतात, ते असहाय्य लोकांचं रक्षण करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते या संपूर्ण विश्वाचे मालक आहेत. विचार करा, फक्त 4 ओळींमध्ये किती मोठा अर्थ सामावलाय. या प्रार्थनेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, आणि ती म्हणजे शरणागती आणि श्रद्धेमध्ये किती ताकद असते. आता आपल्याला या श्लोकाचा अर्थ पूर्णपणे माहिती आहे. चला तर मग हे सगळं ज्ञान मनात ठेवून हा श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. आता हा श्लोक ऐकताना प्रत्येक शब्दाचा अर्थ मनात येऊ द्या आणि त्यामागे जी भावना आहे ना ती अनुभवण्याचा प्रयत्न करा. सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथ मनाथनाथम श्री विश्वनाथम शरणम प्रपद्ये. 5. आणि हाच प्रश्न मी आपल्या सगळ्यांच्या विचारांसाठी सोडून जात आहे की कसं शक्य आहे हे? फक्त 4 लहान ओळींमध्ये श्रद्धा, करुणा, शक्ती आणि या संपूर्ण विश्वाचा अर्थ कसा काय सामावला जाऊ शकतो? कदाचित हेच तर भाषेचं आणि भक्तीचं खरं सौंदर्य आहे. यावर नक्की विचार करा.